हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आई बाबांची ॲनिव्हर्सरी जवळ आलेली आहे, म्हणून मी आई आणि बाबांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे. मग बाबांनी सांगितलं मला एक वॉच हवं आहे. हां, तर आम्ही आता जाणार आहोत वॉच घ्यायला आणि नंतर हे काय भाजी घ्यायला, कारण की आता पावसाळा आला आहे, कांदे घ्यायचे असतात, म्हणून आम्ही चाललो आहोत भाजी मंडईमध्ये. आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर म्हणून मला त्यांना गिफ्ट द्यायचंय, म्हणून मी आई आणि बाबांना विचारलं. तर बाबांनी वॉच सांगितलं, आईनी श्रग सांगितले. तर मला त्यांनी विचारलं की गिफ्ट काय घेऊ. तर मी म्हटलं की ठीक आहे, आता सब कुछ तो है, गाडी है, बंगला है, सब कुछ है, पण रिस्ट वॉच नाही. बरेच दिवस म्हटलं की आपल्याकडे हातावरचं घड्याळ नाही आहे आणि गोल्ड प्लेटेड घड्याळ जे चांगलं दिसतं, म्हणजे काही कार्यक्रमात वगैरे. तर मी तिला म्हणून गेलो की मला रिस्ट वॉच चालेल. आणि पहिल्यांदा ती असं मला म्हटली की बाबा मला तुला काहीतरी घ्यायचं गिफ्ट, त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं 2-3 हजारामध्ये येईल का माहिती नाही, पण गोल्ड प्लेटेड वॉच आता म्हणजे आता जमाना कुठला आहे याचा आहे ना, स्मार्ट वॉचेस, डिजिटल. तर जग पुढे चाललंय, पण आपल्याला ते रिस्ट वॉच आहे तेच आवडत आहे. तर यांच्या आता आवरणावर चालू आहे बघा तुम्ही, वॉच इट. आणि आता लवकर जायचंय आणि घ्यायचंय सगळं सामान. पडतोय, किती पाऊस पडतोय माहितीये, बाहेर खूप पाऊस पडतोय. त्याच्यामुळे सकाळी ईश्वरी काय म्हटली माहितीये का, कांदा भजी करा म्हटली, कांदा भजी खायची. तर आता वेळ नाही, बाहेर जायचं. आणि आमच्या ईश्वरीची काकी आहे, तिला त्यांच्याकडे ना इंद्रायणी तांदूळ मिळतात, तर ते घ्यायचेत आम्हाला. त्यांचे म्हणजे बाजार भरतो ते घेऊन आलेत, आम्हाला ते फक्त घ्यायचे आणि जायचंय भाजी घ्यायला. तर आम्ही आता तिकडे चाललोय. पहिलं तर आपण तांदूळ घेणार, त्याच्यानंतर कांदे घेणार, त्याच्यानंतर रिस्ट वॉच. जस्ट वी विल चेक द प्राइस. म्हणजे आता सकाळी ओपन असेल असं मला वाटत नाही, कारण 9-9:30 प्राइस बघणार आपण. आणि असेल ओपन तर फक्त प्राइस बघणार आणि 2-3 मॅक्स टू मॅक्स 3000 है ना, आणि येणार आपण, असं आहे. तर बघूया काय काय. पाऊस पण बघायला मिळेल पनवेलचा. आणि आज आपण जातोय 4 व्हीलर घेऊन. 2 व्हीलर घेऊन जायची इच्छा असते, पण पाऊस इतका पडतोय की नाही जमणार. कांदे आणि तांदूळ आणायचे असल्यामुळे ते भिजवून चालणार नाही. तांदूळ चालेल एक वेळी, पण कांदे नाही चालणार. तांदूळही नाही चालणार, काही भिजवून नाही चालणार का? तांदूळ भिजले तर डायरेक्ट भात होईल. मग एवढा 10 किलोचा भात खाणार आहेस? नाही. ओके. आणि हे बघा आमचे एवढे आंबे आणलेले आहेत गावावरून. दिस इज द मँगोज, यू नो. कपाचा एक बॉक्स होता, या कपाच्या बॉक्समध्ये मस्त पॅक करायला मिळालं ना, जबरदस्त पद्धतीने. आणि असं आता पॅक केलं जातंय. हे एक छोटंसं गिफ्ट आपण घेऊन चाललोय. आणि समोर सगळ्या बिल्डिंगची कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे रस्त्याची बघा किती वाट लागली. आपण आलेलो आहे पंचमुखी हनुमान मंदिराच्या जवळ आणि थोडंसं वाट बघतोय आपण. सिग्नल लागतात सुटतात, पण रस्त्याच्या कडेला गाडी लावलेली आहे. आणि आता आमच्या ईश्वरीचा कनूदादा येतोय. कनूदादा आला, तो भेटला की आपण लगेच निघणार आहे बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी, है ना ईश्वरी. कनूदादा येतोय, त्याला आपण देणार आहे छोटीशी आंब्याची भेट. आणि ते आम्हाला तांदूळ घेऊन येतात, इंद्रायणी तांदूळ. आंब्याची छोटीशी पेटी पॅक केली आहे. आणि तांदूळ घेऊन येतात इंद्रायणी स्पेशल. चांगला असतो ना त्यांच्याकडे तांदूळ. बाजार आता मुंबईमध्ये काय असतं, कुठे काय काय मिळतं चांगल्या गोष्टी आपल्याला कळत नाही, पण तिथे म्हणजे त्यांच्याकडे जो बाजार भरतो त्या बाजारामध्ये मस्त उत्कृष्ट इंद्रायणी तांदूळ मिळतो. आणि इतर कुठेच मिळत नाही. आपण खूप ठिकाणी ट्राय केलं ना इंद्रायणी तांदूळ वगैरे, पण कुठेच आम्हाला तसा चांगला तांदूळ मिळाला नाही. पण तिथे भात, कुठलाही भात करा ना, नुसतं मीठ आणि भात पण खाऊ शकतो असं मला वाटतं. साधा भात तर छानच होतो, पण मऊ भात सुद्धा एवढा सॉफ्ट होतो की चावायची गरज नाही. मस्त, खरंच. त्याच्यासाठी थांबलोय, आता येतील ते, त्यांना जायचंय पुढे. भेटू. कनू दादा आलेला आहे. नमस्कार. किती दिवसांनी दिसला. मग एन्जॉय करा कनू. हो चला म्हणालोय. येऊ परत, नंतर जाऊ आपण, जाऊ परत. नाही जाऊ परत. चलो ओके बाय. मस्त एन्जॉय करा. वातावरण पण एकदम माहोल बनलेलं आहे खरं तर. ओके.
गाडी आपण इकडे पार्क केले कारण भाजी मंडईमध्ये आहे ना खूपच गर्दी असते आहे ना. कसं वाटतंय चालताना? घाण वाटते. हां किती घाण झालेला आहे रस्ता पावसामुळे. लॉक केलेच नाही. मस्त भरपूर पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे रस्त्यांचा एकदम चिखल झाला आहे जबरदस्त. आणि ईश्वरी यू यू करत चालते. हां ईश्वरीची एक नवीन पद्धत आहे, नवीन स्टाईल आहे. इव दाखव काय म्हणतेस तू नेहमी? हां इव इव असं फिलिंग झालं. हे बघ आज तुम्हाला खरं तर चांगलं काय बघायला मिळत नाहीये, काहीच करू शकत नाही कारण पहिला पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे. ते बटाटे घेण्यासाठी तुफान गर्दी आहे ना पब्लिकची. कांदे बटाटे घेण्यासाठी. हां पुढे घे ना. पण हां चल ना. आलोय आपण मेन मार्केटला आता. चला आता तुम्ही चिखल बघा किती असतो तो. फुल राडा झालेला आहे. हां चांगलं द्या दादा कापून चांगलं. प्रॉपर फाईन. ही 20ला 5 येते. 4 येते. दिसतंय. मसाला साधा ओनियन मैसूर उत्तप्पा चीज बटर. तुला कुठला पाहिजे? दादा लग्न करण्याची इच्छा आहे बघा. परत एकदा विचार करा, अजून विचार करा लग्न करायचं की नाही. तुझ्या हातात दाखवू काय आणि माझ्या हातात बघा काय आहे. फुल राडा. लग्न करताना ना विचार करा. सगळे बायकोचे लाड, सगळ्या बायकोचं जे ओझं आहे ना ते सगळं हातातलं घ्यावं लागतं, आपल्या खांद्यावर खांद्यावर घ्यावं लागतं आणि बायकोला असं फ्री हँड ठेवावं लागतं. तरच संसार होतो. त्याच्यामुळे खरंच विचार करा. लग्न म्हणजे साधं काम नसतंय बाबा रो. हे बघा आता फक्त बायकोला उचलून घ्यायची बाकी आहे. ते पण घेतलात तरी चालेल. कळलं? भाऊ इथे पाय धु तुझे स्वच्छ आहे बघ. 1 किलो मध्ये हे ह्याचं पण वजन आलं ना. मग पण हे कापून देतात ना. कापून देऊ दे. हे असं कापून द्यायचं असतं. हे आतमध्ये बाट तशीच बघ. तुम्ही आता मार्केटमध्ये खाता ते कसं असतं? आम्ही खातच नाही ना म्हणून मार्केटची लोणचं प्रवीण म्हणून तर आम्ही आणलं ना. मार्केटचं खायचं नाहीये म्हणून. आंबट मला पण कापायला दे ना काहीतरी, म्हणजे मी पण कापेल. नको हातबीत कापून घेशील. दाताने कापू. परवा आठवतंय ना, ऐकलं नाहीस आणि हात कापला होता. हे कर नाही. हा 1 किलो आंब्याचा सगळा माल आहे ना. त्यातला पाव किलो हेच निघणार आहे. हा. हा यार कडक आहे, भरपूर बाट आहे साहेब. खूपच कडक तुम्ही वाटतं. विकृती लोणचं खाता त्याच्यात बघ लागतं ते. त्याच्यामध्ये अशी बाट असते. बरोबर. बघू आता ह्याचं कसं. पण ह्या लोणच्याची फोड आहे ना ती करकरीत राहिली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? काय नाही, आता ह्याला हळद मीठ लावून ठेवायचं आणि मग थोड्या वेळाने त्याच्यातलं पण ते कसं moisture, नंतर पाणी जे हे सगळं आहे आहे ते निघून ना जाईल. अशी फोड आहे ना करकरीत ती राहील. कायमस्वरूपी कशी राहील? ती पहिले 1-2 महिने चरचरीत राहणार, नंतर ती मऊच पडणार आणि ना. जरा तिखट झालं पाहिजे. तिखट आणि नाकात जाते माहिती मोहरी. हे बघ मोहरीची फोडणी जरा. हा मार्केटमध्ये असंच असतं ना लोणचं. हे काढ ना बाळा तू. काढते. सो कळलं असेल आता आम्ही मार्केटमधून आंबे घेऊन आलो. आंबे नाही, कच्चा आंबा कट करून घेऊन आलो डायरेक्टली 70 रुपये. आणि जर का तुम्ही असाच घेतलात तर 50 रुपये. 50 रुपये. पण असं मला वाटतंय की उगाच कट करून आणला, घरातूनच केला असताना तर आपण करू शकलो असतो ना. व्यवस्थित काय उपयोग नाही सगळं. त्या आंब्यामध्ये हे होतं. हा असं असतं बऱ्याच वेळेला आहे ना. काय
आपण बाजारचं लोणचं खातो ना त्याच्यामध्ये असं प्लास्टिक टाईप असतं हे बरं. बघ ह्याला येते हे बघ. हा बाठीच्या आतमध्ये असलेला प्रकार आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणजे अनुभव घेतला असेल म्हणजे ते असं काही काढून वगैरे टाकत नाही. ठेवलं चल. मी हातात मीठ घाल चांगलं. आधी हे घालू दे. जवळ घेतात. एवढं खेळ नाही करायचं सोनू. हे बघ हा. आणि हळद दे इकडे. मी घालते. आणि आपल्या आज किचनमध्ये मस्त बेत आहे. ओळखून दाखवा काय असेल. हे देखो भाई गरम मसाल्याची आमटी आहे. बघून बघूया. हे असं म्हणतात ना अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला तेव्हा मिळते भजी. तेव्हा मिळते भजी पाव. आपण भजी पाव करायला घेतलेला आहे. भजी ओनली भजी करायला घेतलेली आहे. आणि पीठ सगळं रेडी झालं. इकडे 2-4 भजी रेडी आहेत. आमटी रेडी आहे. आणि हे सगळं करताना जरी पावसाळ्याची सुरुवात असली बाहेर असं मस्तपैकी पावसाळ्याचं वातावरण असलं ना तरी देखील इतका गरमा होतोय की खूपच सांगू नाही शकत. खूपच गरमा होतोय. अक्षरशः असं डबडब होते. पण तरी पण काय असतं जेवणासाठी ना. पण तुम्ही ऐकलंय कधी अन्नासाठी दाही दिशा फिरवायची आम्हा जगदिशा. हे माणूस पोटासाठी म्हणजे खाण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी काय काय करतो. कोण घर सोडून बाहेर येतो, कोणी लांब येतो, कोणी इकडे जातो, कोण तिकडे जातो आहे की नाही. बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात पोटासाठी कराव्या लागतात आपल्याला. आणि असाच आपला चॅनल आहे नोकरीवाला यूट्यूबवर. याच्यामध्ये आपण आपलं डेली लाईफ दाखवतो किंवा तारेवरची कसरत दाखवतो. किती अवघड असतं जगणं आहे ना. कारण आपल्याला पगार येतोय तो दिवसातून महिन्यातून एकच दिवस. महिन्यातून एक महिनाभर पुरवायचा. तो पूर्ण महिनाभर पुरवायचा. मॅनेजमेंट करावं लागतं. सगळं मॅनेज करायचं आहे. पैसा मॅनेज मला असं वाटतं पैसा मॅनेज करणे म्हणजे सगळं मॅनेज करणे. म्हणजे ज्याला पैशाचं गणित जमलं त्याला सगळंच गणित जमलं आयुष्याचं असं वाटतंय. नॉट ऑलवेज पण मोस्ट ऑफ दी मोस्ट टाईममध्ये. कारण काहीच नाही. पैशाच्या जागी आहे. माणूस माणसाच्या जागी आहे. त्या सगळ्या गोष्टींमधली कसरत आपण तुम्हाला दाखवतोय. आणि इकडे अशी मस्त भजी तयार होतात. काही करत आहेत, काही जास्त लाल होत आहेत. गॅस मोठा केलेला आहे. तू गेला असशील ना. थोडा लहान केला आहे. सो असं आहे लाईफ. दिवसभर खूप ज्या गोष्टी होत्या तुम्हाला दाखवल्या. आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आणि या भजी खायला है ना. मस्त गरम मसाल्याची भात आमटी आणि भजी खायला. आणि पावसाळा सुरू आहे तर काळजी घ्या. रस्त्यावरचे खड्डे झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. काय काय ठिकाणी खोदून ठेवलं आहे. काय काय ठिकाणी कामं चालू आहेत. त्याच्यामुळे प्रवास करताना रात्री अपरात्री बाहेर पडताना जपून करा. सांभाळून करा. भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. धन्यवाद. आभार.